नवनाथ भक्तिसार अध्याय 27. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्धारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जग सृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातना, पंढरी अधिशा रुक्मिणी रमणा, पुढे ग्रंथ रचना महिमाणा, बोलविका महाराजा, मागिले अध्यायी निरूपण, भरतरी आणि दुजा विक्रम, प्रेमसागरी भक्ती प्रेम, उभय सरिता लोटल्या, मग ते उभयता एक दुर्गी, ग्रास रक्षिती एक प्रसंगी, तो एके दिवशी शुभ मार्गी, दैव उदया पातले. मोक्षपुऱ्या असती सप्तम, तयांतील ते अवंतिका ग्राम, तेथील नृपती नरेंद्रोत्तम, शुभ विक्रम विराजे, तया जठरी ती सूक्ष्म वेली, सकळ देही संचार पावली, पावली परिभवे परतली, संभव तो नये सांगावया, ऐसी कन्या असे उदरी, तीही धाकुटी बरवटावरी, की लवणाब्धीची लहरी, मदन बाळी शोभते, नाम जियेचे सुमेधावती, तीक्ष्ण बुद्धी असे युवती, परी चंद्रकला नक्षत्र ज्योती, सांग स्वरूपी मिरवतसे, तव कोणे एके दिवशी, बैसली होती रायापाशी, राये परम लालनेसी, अंकावरी घेतली, परम सौंदर्य मुख मंडण, राये कवळुनी घेतले चुंबन, उपरी कल्पने वेधले मन, वराविषयी, मग सुमती मंत्री पाचारुणी, बोलता झाला शुभ विक्रम वाणी, म्हणे सुमेधावती मम नंदिनी, उपवरती दिसतसे, तरी इतुके स्वामित्व पण, पुरुष योजावा दिव्यरत्न, यावरी मंत्री बोले वचन, राजउक्ती ऐकोनिया, म्हणे महाराजा सुरत योग, जरा व्यापक सर्वाग, ऐसिया काळी विषरंग, सरसावला तुम्हा ते, उदरी नाही वंश संतती, जरा व्यापिली शरीराप्रती, तरी कामना एक वेधली चित्ती, सुमेधावती तुनिय, तरी स्व आत्मजा लावण्य राशी, दावितो पहा जया वरासी, त्याते स्थापुनी राज्यासनासी, करावे सुरत वैभवाचे, मग तो वर जामात सूत, उभयपणी या जगांत, मिरवुनी जरते सकळ हित, संगोपील तुम्हासी, तरी ऐसिये मम वचन, सिद्धार्थ करा आपुले मन, तरी सूत घ्यावा कन्या देऊन, पुढिलिये सुखाते, ऐसे मंत्री बोलता वचन, मान तुकावी शुभ विक्रम, म्हणे अवश्य ऐसोची करणे, योजिली या अर्थाते, तरी प्राज्ञिक एकयांत, गोष्ट सुचली आहे माते, आधी योजुनी अधिकाराते, वरी जा मात मानवावा, तरी प्राज्ञिक करावे ऐसे, समारंभी गज शुंडेस, माळवो पुढी राज्यासनास, स्वामित्वपणी मिरवावे, मग तो सहज ईश्वरी सत्ते, लोकांत मिरवेल महीपती, कन्या अर्पुनी उपरांती, सर्व सुखाओ पावे, ऐसे बोलता शुभ विक्रम नृपती, तेची मानले मंत्रिका प्रती, मग शुभ माळा मंडपक्षिती, महोत्सव मांडिला, पाहुणी दीन सुदीन मास, उभारिले मंडपास, गुढ्या तोरणे पताकांस, राजसदन शोभले, वस्त्राभरणी कनक कोंदणी, भूमी मिरवला कुंजर रत्नी, दिव्यमाळा शुंडी ओपुनी, नगरा माझारी संचरला, मागे मंत्री मानव विप्रासहित, चक्षु दीक्षा करी नृपनाथ, तो दिव्य कुंजर घेऊनी माळते, नगरा माझी संचरला, आधी सभा मंडपीचे जनन, दिग्गजे सर्व विलोकुण, उपरी नगरा माझी गमन, करिता झाला कुंजर तो, मग सकळ ग्रामीचे ग्रामजन, पाहती ठाई ठाई उभे राहून, तो ग्राम शोधित दुर्गी येऊन, विक्रमाते विलोकी, गज येऊनी दुर्गा निकट, उभा राहेन चाले वाट, तो दुर्गी विक्रमासह हे अष्ट, सेवाधारी असती की, गज खुंटता पाहे नृपती, खाली पाचारी अष्टांप्रती, एका मागे एक उतरती, दुर्ग पायऱ्या विशाळ, तो सर्वा मागुनी उतरता विक्रम, गज आनंदोनी धावे सप्रेम, कुसुम माळा ग्रीवे लागून, शुंडा दंडे ओपिली, माळा ग्रीवे ओपिता गज, वाद्ये वादती जाहले चोज, गज स्कंधी वाहुनी राज, शृंगार मंडपी आणिला,
मग ओपुनिया कनकासन निकट राये मंत्री बैसवून परिसहज चर्चा जाती लागून कुल्हाड शब्द निघाला. तेने करुणी राव चित्ती काहीसा झाला साशंकित. मग मंत्रिका नेऊनी एकांती कुल्हाड शब्द दर्शवी. म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्न अर्पाया सुमेधावती. आम्हा क्षत्रिया कुल्हाड जाती वर्ण भिन्न दिसतो हा. ऐसे बोलता शुभ विक्रम राव मंत्राही व्यापिला संशय भावे. परी तो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वहीट वटला. सवे येऊनी मंडपा बाहेर त्या अष्ट सोबत्या बोलावूनी बाहेर. निकट बैसवूनी जाती विचार पुसता झाला तयांसी. ते म्हणती नेनो कोण जाती कुल्हाड म्हणती विक्रमाग्रती. परी याचा शोध कुल्हाड जाती कौना लागी पुसावा. मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुत्तरे. एकांती नेऊनी परम आदरे जाती वृत्तांत पुसतसे. मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन. माता क्षत्रिय कुळी सत्यवर्म मिथुळापतीची दर्शवी. या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न. ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोषमाण होतसे. मग कमठासी नेऊनी राया समोर तेथेही वदविले वागुत्तर. रावही ऐकुनी ते उत्तर परमचित्ती तोषला. तोषुनी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊनी आंत. मीच जातो महाराज्यांत तरी पाचरण पाठवा सत्यवर्म्या ते. अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती बोलविता झाला मंत्रिका प्रती. मग कमठानी मंत्री सुमती मिथुळे लागी पातले. राये सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून. मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले. ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तर. की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरवले. तरी आता दैवे करुण पौत्रा लाभले राजचिन्ह. तरी संशय द्रुम आपण चालून मुळापासूनी खुडावा. ऐसी सांगुनी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता. स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्या सह कथियेले. राये ऐकुनी सकळ विस्तार चित्तसरिते आनंदपूर. दाटोनी प्रतने सह संभार शुभ विक्रम संगमी मिळाला. भेटून सत्यवती ते सकळ पुसुनी वृत्तांताते. मग शुभ विक्रम रायाचे चित्ती अंती पांग फिटला. या उपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकिला राज्य नवाळी. मग राज्यपदी तये काळी बैसविला महाराजा. छत्र चामरे माथा मिरवती ते राज्यासनी विक्रम नृपती. गहिवरोनी तोषविला प्रजापती याचका धन वाटिले. ऐसा समारंभ झालिया पाठी. मग सुमेधा अर्पिली गोरटी. तोही आनंदमयी पाठी मंगलाचा भिरवला. या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन आपुले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित. सत्यवती उद्रीचे रत्न राज्य ओपिले तया आंदण. उभय राज्यी सार्वभौम विक्रम नृपती मिरवला. असो ऐसी वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म. एरीकडे राव विक्रम भर्तरी ते ओपी युवराज्या. मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी. तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला. की आपुली कन्या पिंगला देऊ राया भर्तरीला. मग विक्रमा पुसुनी सोहळा शुद्ध तिथी लग्नाची. परी ते तेथे विक्षेप आला अवचिता. कुटाळ मिळाला रजक तत्वता. मंत्रिका आराटुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा. ऐसे बोलता रजक त्याते पुन्हा बोलविले कमठ कुल्हाळाते. त्याते पुसता सविस्तर ते कुल्हाळ म्हणे सुश्रुत नाही. मग सत्यवती ते विचारित भर्तरी तुमचा कैसा सूत. तीही म्हणे उदर व्यक्त भर्तरी नवे माझा की. ऐसी ऐकुनी तयाची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती. तोही म्हणे नेनो जाती बंधू मानिला भावार्थे. ऐसे बोलता राव विक्रम संशयी पडला मंत्री सुगम. मग भर्तरीस पुसता झाला वर्म प्रांजळ सांगे भर्तरी. मित्रावरुणी रेतापासून वनांतरी वाढलो हरिणीपासून. भाटसंगती व्यवसायादी करुण सकळ कथन निरोपिले.
परी मंत्रिका न पडे विश्वास, चित्ती म्हणे स्वकार्यास, ऐसे भाषण करीतसे विशेष, सत्य केवी मानावे. तरी आता असो कैसे, हा म्हणवितो मित्र पिता आम्हास, तरी याचे हस्ते मित्रावरुनी सहकार्या लागी पाचारावे. ऐसे मंत्री चित्ती योजुनी, म्हणे तुमचा पिता मित्रावरुनी, तरी स्वमंगला ते बोलावुनी आम्हा दृष्टी दाखवा. भरतरी असे तुमची माता, तरी ती झाली विगलिता, परी लग्न विधाते आपुला पिता, सोहळा घेऊनी पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्याते, म्हणे अघटित काय याते, मग उभा राहुनी अंगणाते ऊर्ध्वदृष्टी करीतसे, म्हणे मित्रावरुनी मम ताता, हा देह असेल तव रेता, तरी मज बाळाची धरुनी आस्था, मंगलासी येई का. ऐसे बोलुनी दीर्घवाणी, ध्यान करीतसे आपुले मनी, हे जाणवले अंतकरणी मित्रावरुनीच्या ते धवा. मग वातचक्री आगमन, अवंती नगरी स्वतः येऊन, बोलता झाला मंत्रिका लागून, शुभ विक्रम रायाच्या. म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती, सकळ संशयाची सांडी भ्रांती, मम सुता विवाहाप्रती कन्यादान ओपिका. म्हणसील जरी मंगळा निक, वराचा सिद्ध असावा जनक, तरी पुष्पवृष्टी मंगळघोष, सुरवरा हाती करविन. या उपरी राया विक्रमाच्या ताता ते, सुरोचन गंधर्वा पाठविन येथे, सकळ संशय सांडुनी त्वरिते, सुखे द्यावी पिंगला. म्या जरी यावे मृत्युभूमी, तरी दाहतील बहुत प्राणी, तस्मात सकळ संशय सोडोनी पिंगला अर्पी मम सुता. ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन, परी तोषले मंत्रिकाचे मन, सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या तिथीस सीमंत पूजन, ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन, स्वकांता सत्यवतीसी भेटून विक्रमाते पाचारी. विक्रम येऊनी त्वरिता त्वरित, तात चरणी माथा ठेवोत, मग बोलावुनी सुमंत्रिका ते, सुरोचनाते भेटवी. असो सुरोचन गंधर्वपती, दिव्य तेजे पाहुनी क्षिती, अति नम्र होऊनी चित्ती, निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचन, म्हणे सुमती तू दैववान, प्रत्यक्ष ध्रुमी नारायण, सोयरा केला जामात. अरे भर्तरी पुत्र अवतार दक्ष, मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष, तुवा जामात केला प्रत्यक्ष, सकळ दैवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन, पुन्हा वंदिता झाला चरण, म्हणे मम भाग्य खरे उत्तम, सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थाअर्थी, दैववान असे त्रिजगती, तरी चलावे मंडपाप्रती, करू सीमांत पूजना. अवश्य म्हणोनी सुरोचन, मानव वेशी मंडपी येऊन, समारंभे करीती सीमांत पूजन, करुणी विधी उरकिला. वधूवरांते आशीर्वाद देता, कुसुमे वर्षती स्वर्ग देवता, अष्टके झालिया कर तलहस्ता, टाळी पिटीती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर, तेने कोंदले सकळ अंबर, स्वर्गी गर्जती जय जयकार, सुरवर विमानी बैसुनिया. असो 5 दिवस उत्तम सोहळा, नाना रत्न रंगमाळा, सकळ तोषवुनी वऱ्हाड पाळा, बोळविले सुमतीने याचकांसी अपार धन, राये बोळविले देऊन, 1 मास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला. वर पिता मिरवला सुरोचन, वर माय सत्यवती रत्न, असो सकळा पुत्र सोहळा मान, सुमतीने ओपिला. या परी 1 मासाची करुती, सुरोचन तोषविला सह सत्यवती. मग विचारुनी शुभ विक्रम रायाप्रती, स्वस्थानासी पै गेला. एरीकडे अवंतिकेत, दिवसेंदिवस लोटले बहुत, पिंगला नामे स्वरूपवंत, ऋतकाळ पावली. मग उभयता एकपणे, सदा विचरती संतोष म्हणे, या उपरी भर्तरीने लग्ने केली अमुप, 12 शत कामिनी करोणी, सदा विचरे भोगासनी, परी मुख्य दारा पिंगला नामी, पट्टराणी मिरवत. जैसा नवलक्ष नक्षत्रांत, तेजे मिरवे नक्षत्रनाथ, तेवी 12 शतांत, पिंगला नामे मिरवतसे. असो युवराज्याच्या मंडणी, भर्तरी राणा मिरवे भूषणी, परी तया समीप हिरकणी, पिंगला मिरवे वैडूर्या. की अर्का शोभवी रश्मी किरण, की घृती शर्करा दावी गोडपण,
तेवी भरतरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवतसे. ऐसे उभयतांचे एक चित्त, की लोह मिळाले चुंबकांत. की कर्दम उदकाते कदा काळी सांडिना. सभामंडपी राय असता, परी पिंगलेस वदे सदा चित्ता. रायासही न गमे, ती ते पाहता घडोघडी पाहतसे. पाहून या पिंगलेचे वदन, मग राया सुचे कारभार पूर्ण. जैसे अमालिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे. तन्याय उभयतांशी ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचासी. ऐसे लोटता बहुत दिवसी, वय अर्धे पातले. तो एके दिवशी पारधी लागुनी, राव जातसे घोर विपिनी. तो वरुणी पाहे मित्रा वरुणी, पुत्र चंद्रदृष्टीने. पाहता विचारी मनांत, की मम वीर्याचे उदेले सूत. एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ मृत्युभूमी कारणे. परी त्यांत अगस्तीने हित केले, चपळपणाने स्वयंभ वरिले. परी भर्तरीचे मन गुंतले, राज्यवैभवा कारणे. तरी अहिताचा विषय प्याला, राया भर्तरीस गाढ वाटला. हिता लागी सर्वस्वी चुकला, अचल पद तोची राया. तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने. याचे हित याज कारणे, प्राप्त कैसे होईल की. नवनाथांतील अवतार ध्रुमी नारायण महाथोर. परिवेष्टिला विषय तिमिर, सुटेल कैसा कळेना. ऐसा मोह उपजोनी पोटी, उतरता झाला मही तळवटी. अनुसूयात्मजाची घेऊनी भेटी, वर्तमान निवेदिले. म्हणे महाराजा योगद्रुमा, काम वेधला आहे आम्हा. तरी त्या कामाची सत्य भावना, ऐकुनी घेई महाराजा. तुम्ही विजय प्रताप ध्वज, मिरवला मही तेजापुंज. तरी मिरवला मम आत्मज, मच्छिंद्रा सम भर्तरी. तू रायपंथ मिरवून सच्छिष्य मिरवले जगांत रत्न. ते चित्ती मम नंदन, प्रविष्ट करी याची जागी. यावरी बोले अनुसूयासूत, चिंता न करी भर्तरीनाथ. माझे प्रसादे जाण सत्य, जगा माझी मिरवेल. मिरवेल परी कैसे रीती, चिरंजीव शोभे मही वरती. यावत मही तावत जती, भर्तरीनाथ मिरवेल. हे पूर्वीच भविष्योत्तर, आहे समर्था मम गोचर. दिदले उत्तर केले वागुत्तर, मम वचनी सर्वथा. तरी आता संशयासी न राहावे, आता स्वस्थ चित्त असावे. मी यत्न करुणी भर्तरी रावनाथ पंथी मिरविन. ऐसे बोरुणी अत्री नंदन, बोळविला मित्रा वरुण. आपण तेची घडी कृपा करुण, भर्तरी पासी जातसे. तो एरीकडे भर्तरी नृपती, पारधीस्तव कानना प्रती. मृगये करिता हिंडे निगुती, नानावने उपवनादी. सवे सेना अपरिमित, विपिनी विस्तारली कृतांतवत. 14 लक्ष वाताकृत, वाजी फिरती विपिनी ते. हेम तगटी श्रंगारा सहित, पाखरा झालरी शोभती मुक्त. अलंकारे कोंदणयुक्त, रत्ने मिरवी नवविध. तरी ते श्रंगार म्हणा वाचे, की मोहर उजाळे नक्षत्रांचे. तेवी रत्ने चमकपणाचे, भाव दाखविती नक्षत्रांचे पै. अहो ते होय न म्हणू वाचे, रत्न उदेले उदधी उदराचे. तेने इंदिरा हर्षोनी नाचे, बंधू म्हणोनी श्रंगारी. त्याची नीती एक लक्ष, दीन समान गज प्रत्यक्ष. विशाळ शुंडा दंड सुलक्ष, चंद्र तेज मिरवले. मिरवले परी कैसे भावे, इंदूस मानले बंधू भावे. म्हणून सर्व पूर्ण स्वभावे, चमत्कार दावितसे. त्याही दंती शुद्ध कोंदणी, चुडे मिरवती हाटक खानी. त्यांत हिरे नक्षत्रे आणोनी, इंदुराज मिरवितसे. आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती, वरद बाळ ओपित्या प्रती. झालरी अग्रगण्य निगुती, एक सारा अर्चियेल्या. चांदवे अंबारी कोंदणीयुक्त, नवरत्नादी सगुण मुक्त. कळस तेजी लावणी आदित्य, म्हणती 20 घेईका. आणि राया समान पंचशत, राज विनवनी प्रज्ञावंत. सरदार नामी भूषण भरित, मूर्ती जेवी गभस्थीच्या. तया माथा कनक चीर, सहज तेज छत्र चंद्राकार. तयांच्या कळस दीप्तीवर, भानु तेज लाजतसे. राया माथी अर्धशत, कनक अंबरी हाटक व्यक्त. 5 माणिकी मणियुक्त, हेमे गुंफिल्या झालरी. ऐस्या छत्र कळस उद्देशी, वैडूर्य रत्ने जडिल्या राशी. पद्मरागे आदित्य मानसी, विरह करू म्हणतसे. विरह तरी के उतातरणी, व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी.
तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागुनी येऊनी सुख भोगिका. वने विरहे उदास चित्ती असता चढी जाता गबसती. चतुर्थ प्रहरी शिनली वृत्ती रत्नपंक्ती इच्छितसे. असो आता विरह अर्क म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक. तेने तो अर्क पाहुणी सुख असता चळा मावळतसे. असो ऐशा भाषण स्थिती अचाट विपिनी भर्तरी नृपती. मृगया करिता वाताकृती काननांत हिंडुनिया. परी समयास आला मास चैत्र पुत्र चंद्रा पहावया मित्र. स्थिरावे तेने रश्मी उलट यंत्र काननांत लखलकी. तै रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी त्रशे करुण. मग राव भर्तरी मृगया सांडून उदक शोधू धावतसे. परी पंचत्रय चतुर्थीत कानन विरहित योजन शत. उदक न दिसे ऐसे भावित कानन वृक्ष मिरवतसे. फार व्यापिले त्रशे करुण कोणी सोडू पाहती प्राण. कोणी हिंडोनी राणोराण लवण जीवन पाहती. कोणी त्रासुनी पाला भक्षिती कोणी लघुशंका सेविती. कोणी तरुच्या सावली क्षिती धरून या पडियेले. ऐसी प्रतना आहाळपणी व्यापिली आहे त्रशे करुणी. रावही तैसाच क्लेशे काननी पाणी पाणी म्हणतसे. प्राण झाला कासा विष हृदयी न सांठवे श्वासोच्छ्वास. मुखी कोरड पडली विशेष जिव्हा लोटू लागीलसे. ऐसे क्लेशाचे प्रकरणी श्री दत्तात्रेय काननी गुप्तवेशे असोनी राया मागे हिंडतसे. तो विपिनी मध्ये गोंगावत काय करीत अत्रिसूत. मायेचे सरोवर रचुनी तेथ छंदे व्यक्त दाखवी. निर्मळपणी गंगाजळ दाटुनी पात्र उचंबळे. कुमुदिनी विकासित घालुनी पाळे नांदता ती सभोवती. आणि तया सरसी काठी बहुफलित तरु दाटी. अनेक पक्षी मराळ कोटी पंक्ती सरी दाटल्या. शीतळ छाया शीतळ जीवन सरोवर मिरवले गहिवरपणे. तये तटी पर्णकुटी करुण अत्री आत्मज मिरवला. तो एरीकडे नृपणाथ क्लेशे हिडता काननांत. तो सरोवर ठाई देखोनी अकस्प्रात एकटाची पातला. परम देखुनी गहिवरे जीवन धाव घेतसे नृप छिद्ररत्न. सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला. आता स्पर्शावे उजळंत तो तिकडूनी उठला अत्रिसूत. अत्योदक करे कवळुनी हात रायावरी धावला. अरे अरे वाचे म्हणून म्हणेन स्वीकारी माझे जीवन. तू कोणाचा आहेस कोण आधी माते सांगे की. एरी पाओनी देहाते भय दाटला नृपणात. काही न बोले क्षितिंत टकमका पाहतसे. अवधूत म्हणतसे कारे मौन धरुनी काही न बोलसी वचन. माता पिता गुरु कोण तव देही मिरवले. माता पिता गुरु सहित सांगुनी करी उदक पाण्याते. ना तरी सेविता पावसी मृत्यू जीवन येथेची हे राया. ऐसे ऐकुनी भर्तरी नाथ पदावरी लोटला त्वरित. नमुनी जन्म कथे सहित अत्रिसूता सांगितले. भर्तरी माता पात्र सांठवणी पिता मिरवला मित्रावरुनी. ऐसे प्रकरण दत्ता लागुनी मुळापासूनी सांगितले. एरी म्हणे गुरु कोण भर्तरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकुनी अत्रिनंदन बोलता झाला तयासी. म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी. या देहाते अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिरविसी. तरी तूख पूर्वीचा परम पापिष्ठ. म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ. तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते. तुवा स्पर्श केलिया पाणी सकळ तोय जाईल आटोनी. नि गुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल. तुवा स्पर्श केलिया पाणी सकळ तोय जाईल आटोनी. नि गुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल. मग तोय आटल्या निगुती मम कोपाची पावक शेखी. आसडोनी तव देहा प्रति भस्म करी लक्षणार्थे. ऐसे बोलता त्रिनंदन भर्तरी करीतसे नमन. म्हणे महाराजा त्रशे प्राण जाता आहे माझा की. तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन ध्यावया योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिवविरींची घाली ती मिठी. तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी तुझे पदरी दिसेना. ऐसे भागले थोर नायक तरी नातुडे अनुग्रह दोंदिक. तो तेथे तू मशक अनुग्रह वांछिसी. भर्तरी म्हणे हे तो निश्चित. परित्रशेने होतो प्राणरहित. तुम्ही कृपाळू परम संत दया क्षमा पाळिता.
जगाचे न साहे किचक पण त्वरेची हरता दैन्या कारण तरी माझा वाचुनी प्राण धर्म साधन मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझसी परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा. त्या तपा पुण्य असे करुण योग्य होसील अनुग्रहा कारण. राव म्हणे सध्याचे प्राण त्रशे करुणी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती कैसी घडेल कृपामूर्ती. दत्तात्रय म्हणे तपापुढती संकल्पाते करावे. काया वाचा चित्त मन संकल्प झालिया पुण्यवर्धन. वर्धन झालिया पाजीन जीवन सकळ बाधा हो ओ चुके. एरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजा. परी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करीसी की तपा आचरण 12 वरुषी. परी तैसे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे. वमना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव. योगा माझी नित्य बैसावे आयुष्य मर्यादा पर्यंत. ऐसे ऐकता राव कुंठित विचार दरी व्यापिले चित्त. म्हणे कैसी करावी रीत प्राण कासावीत होतसे. तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथ. मी प्रपंच रहनी रूप मुक्त झालो नाही अद्यापि. परी पित्र श्राद्ध पित्र ऋण मातेसी केलिया गया वर्जन. कांते पूर्ण झालेल्या विण कांता ऋण फिटेना. पुत्र विवाह स्नुषा मेळी ऋणमुक्त होय शुद्ध मोळी. ऐसिया ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा. तरी 12 वरुषेपर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते. उपरी योजुनी पूर्ण योगाते केलिया संकल्प समान की. ऐसे बोलता तई भूपाळ अवश्य म्हणे अनुसया बाळ. मग कमंडलू भरुणी जळ तयापाशी पयाला. उदक ओपुणी कर युग्मी संकल्प करवी मनोधर्मी. की 12 वरुषे संकल्पना मी पुण्ययोग आचरेन. या परी तण मन धन काया वाचा जीवित्व पूर्ण. गुरु संकल्पी सोडूनी जीवन अनुग्रह देतसे. मौडी ठेवणी वरद हस्त करणी बीज मंत्र अर्पित. आपुला करुणी शरणागत नाम आपुले सांगतसे. म्हणे वस्ता ओळख माते मी दत्तात्रेय त्रिसूत. परी तव दैव भाग्यवंत मम कर मौडी विराजला. परी अनुग्रह होताची प्राप्त माईक सरोवरा सहित झाला गुप्त. इतुके केले जया अर्थी व्यर्थ होऊ पाहतसे. ऐसी चिंता मानसी बहुत करिता झाला भर्तरीनाथ. म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता. ऐसे ऐकता भर्तरी वचन भोगावती पाचार्य त्रिनंदन. तरी ती सरिता अपार जीवन घेऊन या धावली. सुरभीचे करुणी चिंतन मही दर्शविली दैदिप्यमान. नेमक सहज उपजोनी अन्न पर्वता समान मिरवले. मग चमूसहित नृपनाथ भोगावतीचे स्नान करीत. उत्तम अन्न स्वीकारुणी समस्त दर्शन करुणी चालिले. प्रतने सहित तुष्ट चित्ती मृगयात करुणी येत नृपती. एरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविली. कामधेनू स्वर्गस्थानी पाठवून अदृश्य झाला मुनी. एरीकडे मृगया करुणी गेला गावांत. तरी आता पुढे श्रुती कथा स्वीकारावी सुधार संपत्ती. धुंडीसूत मालू वदैल उक्ती नरहरी प्रसादे करुणिया. स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमंत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर 27 अध्याय गोडहा.